सांगलीच्या महापुरात सर्वाधिक बाधित होणाऱ्या सांगलीवाडीमध्ये MRDPच्या 611 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये होणाऱ्या कामांमध्ये एकही काम नियोजित नसल्याने नगरसेवक अभिजित कोळी यांनी नाराजी व्यक्त करून सांगलीवाडीसाठी ही कामे प्रस्तावित करण्याची मागणी केली। शहराचा भाग असलेली आणि नदीकाठावर वसलेले सांगलीवाडीला महापुराचा सगळ्यात जास्त फटका बसतो। कित्येक एकर जमीन पाण्याखाली असते। बाधित क्षेत्रात पाण्याचा निचरा करणे तसेच नदीकाठी वृक्षारोपण करणे ही कामे जागतिक बँकेकडून 611 कोटी निधी पहिल्या टप्प्यात करण्याची मागणी कोळी यांनी केली आहे। पुरासाठी आपण केलेला होता सहाय्यता निधी 2005 आणि 19च्या पुरात जी जीवितहानी असेल, आर्थिक हानी असेल झाल्यामुळे या पुराचा धोका संभवत होता सांगली शहरावर तसेच कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रावर। त्या संदर्भात सांगलीसाठी 600 कोटी रुपयेचा MRDP प्रोजेक्ट अवलोकनासाठी सभागृहात आला, पण यामध्ये काही मोठ्या त्रुटी जाणवल्या। मी सांगलीवाडीचा नगरसेवक म्हणून काही मुद्दे मांडले। जिथं 100% पूर येतो, जिथे 100% पाणी असतं त्या प्रभागासाठी 1 रुपयाचाही निधी न देता जिथे पुराचा काही संबंध नाही त्यासाठी तिथं निधी खर्च केलेला आहे। सत्ताधारी नेत्यांनी आपापल्या राजकीय सोयीसाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असा माझा थेट आरोप आहे। माझा विकास कामासाठी कोणताही विरोध नाही, पण जिथं गरज आहे तिथं करणं महत्त्वाचं होतं आणि सांगलीवाडीसारख्या 100% पूरग्रस्त भागासाठी MRDP प्रोजेक्टमध्ये 1 रुपयाचाही निधी दिलेला नाही। जवळपास या 600 कोटीमध्ये 50,005 झाडांची बजेटमध्ये पकडलेला आहे, पण सांगलीवाडी हा नदीकाठचा प्रभाग असून जिथे 20-20 गुंठे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात तिथं एकही झाड नाही आहे। म्हणजे ही झाडं लावायची शहरात जिथं गरज आहे तिथं नाही। म्हणजे हा सगळा हेतू पुरस्कार सगळा हा MRDP प्रोजेक्ट केलेला आहे आणि यातल्या त्रुटी रिवाईज करून नवीन करून मगच याचा मंजूर करावी, अन्यथा आम्ही ह्याच्या विरोधात कोर्टात जाऊ, 100% कोर्टात जाऊ आणि जबरदस्तीने आणि बहुमताच्या जोरावर जर हे मंजूर होत असेल तर हा सांगलीवाडीतील 30,000 लोकांचा अपमान आहे आणि सांगलीवाडीच्या लोकांचा आवाज म्हणूनच आज मी महासभेत या प्रस्तावाला विरोध केला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।